सध्या एकच मतदारसंघ चर्चेत आहे, तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। सुप्रिया सुळेंचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला खिंडार पाडण्याच्या तयारीत अजितदादा आहेत। तर दुसरीकडे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर दंड थोपटले आहेत। पाहूयात। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत जवळपास निश्चित झाली आहे। पण या लढतीत अजितदादांना महायुतीतूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे। इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर दंड थोपटले। विधानसभेला आम्हाला मदत केली तरच लोकसभेला मदत करू, असं अंकिता पाटील म्हणाल्या। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंला पद मिळालेलं आहे, विधानसभेचं काय। मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की 2024ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत। नवीन जनरेशन काही बोललेली असले तर लगेच त्याला उत्तर द्यायचं काही कारण नाही। ते तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। अंकिता पाटलांनी त्या छोट्या आहेत वयाने, म्हणजे दादांच्या मुलामुलींचं जेवढं वय असेल तितकं वय अंकिता पाटलांचं आहे। आता त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले असले तर अजितदादा नवीन मुलांचं राजकारणात स्वागत करतात, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। मात्र सध्या लोकसभेच्या चाचपण्या सुरू आहेत आणि पुढे विधानसभा आहेत, त्याच्यामुळे वेळेवर होईल ना, इतकी घाई कशाला। आणि पाठीत खंजीर कोणी मारला यांचं उत्तर त्यांनी द्यावं। आता सध्या आपण महायुतीत आहोत, हर्षवर्धन पाटील साहेब महायुतीचे मोठे घटक आहेत, त्यामुळे आपण सध्या तरी याच्यावर काही भाष्य करू नये आणि महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल, खंजीर खोपस त्याची भाषा त्यांनी करू नये, असं आमचं त्यांना प्रामाणिक सल्ला आहे आणि विनंती पण आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। कधी काळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील इंदापूरचे आमदार होते। 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली, पण त्यानंतर काहीच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले दत्ता भरणे हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात अपक्ष उभे राहिले। अजित पवारांनीच दत्ता भरणेंना हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात रसद पुरवल्याचं बोललं जातं। 2009 साली हर्षवर्धन पाटलांनी दत्तात्रय भरणेंचा पराभव केला। 2014च्या लोकसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली, पण विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांचे समर्थक असलेल्या दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील पवार घराण्यावर नाराज होते, पण हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्यात आली आणि अखेर 2019 सालीही हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली। पण विधानसभेचं तिकीट पक्क होत नसल्यानं अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांना कंटाळूनच भाजपमध्ये गेल्याचं बोललं जातं। प्रत्येक वेळेस लोकसभा आली की आम्ही मात्र दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्रास असताना सुद्धा काम करायचं आणि मग मात्र जे कोणी ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं त्यांनी मात्र भूमिका, एकदा लोकसभा झाली की भूमिका बदलायची। हे एकदा नाही, 3 वेळा ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। यावेळी मात्र सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं कौतुक केलंय। हर्षवर्धन पाटलांशी आपले ऋणानुबंध कायम असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। हर्षवर्धन भाऊंचे जरी भाऊ बीजेपीत असतील नसतील, कुठल्याही पक्षात असेल तरी आमचे कौटुंबिक संबंध, आम्ही कोणीही कुठल्याही पक्षात गेले ते सगळे लोक आमचे प्रेमाचे आहेत हो। म्हणजे हर्षवर्धन भाऊंना आम्ही आजही भाऊच म्हणते, म्हणजे जर जेव्हा ते विरोधी म्हणजे त्याच्यात गेले आणि आम्ही सगळे जरी आजही आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत, पण कधीही हर्षवर्धन भाऊंनी किंवा आम्ही
किंवा कुल कुटुंबाचंही उदाहरण देईन. राहुल कुलच्या मिसेस मागच्या वेळेस माझ्या विरोधात लढल्या, पण राहुल कुलांनी नेहमी मर्यादाच ठेवली आणि मीही त्यांच्यावर कधीही आरोप प्रत्यारोप केलेला आहे. अजित पवारांनी बारामतीत सभांचा धडाका लावलाय. सुप्रिया सुळेंवर त्यांनी वैयक्तिक टीका केली आहे. शिवाय जनतेला भावनिक आवाहन सुद्धा केलंय. वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही. आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय, चांगलं केलं. कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे, जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली. HRD मंत्रालय, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, शिक्षण मंत्रालयाने एक GR या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना, आज शिरताच गेट नंबर 1ला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉइंट आहे. त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये, या देशाचे प्रधानमंत्री करतायत. काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती. लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा. भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, यालाच तर लोकशाही म्हणतात. मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं. व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले. म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये. आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून. भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे. घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. आमच्या फॅमिलीचा काय संबंध? सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात. आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये? राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचारा, पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला आपण ह्याच्यात आणायचं? त्यांच्या विचारांचा काय संबंध? आता दादा काय म्हणाले याचा तुम्ही दादाला प्रश्न विचारायला ना, माझं कसं करणार? असं होतं दादांचं बारामतीत होतं की पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील, पण तुम्ही जाऊ नका, असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात. पण आता माझी फॅमिली म्हणजे कोण? माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात. हा पण माझी फॅमिली आहे, हा पण माझी फॅमिली आहे, सदानंद सोळे पण माझी फॅमिली आहे, रजनी इंदुलकर पण माझी फॅमिली आहे, नीता पाटील, श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना. हे पण फॅमिली नाहीत का? ही काय माझी फॅमिली नाही का? ऐसा नाही होता यार, रिश्ते दिल से भी बनते. उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तुम्हाला सांगतो, मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय? तो त्यांची कामाची स्टाईल असू शकते, आमची तशी नाही. हो, आम्ही इथे सेवा करायला आलेलो. दादागिरी सुरू झाली म्हणायचं ते आता तुम्हाला जे तुम्ही अर्थ काढायचा तुम्ही काढा. मी राजकारणात का आली आहे तर मी या भारताची आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आलेली आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो, मी आहे ना, घरातलाच आहे ना. वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष करा, सुप्रियाला केलं काय ना अजित झाला काय? एकच आहे ना. जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवारांच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का? आता कुणाच्या पोटी कुणी यायचं काय माझ्या हातात आहे? त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो. दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती. खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबाला सुद्धा पटलेला नाही.
मग काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कोणालाही आवडलेला नाही. मी पवारसाहेबांचा मुलगा असतो तर त्यांना वेगळं काहीतरी मिळालं असतं. खरं तर मंत्रिपदं त्यांना मिळाली, उपमुख्यमंत्रीपद त्यांना तिथं मिळालं. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांवर होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं. मग ते पदाचंच बोलत होते ना, मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का? मग आज BJPकडे जाण्याचं कारण पदच आहे का? मग विचार हा विषय राहत नाही का? असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा विकास कामांचा रथ फिरू लागलाय, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची ही माहिती आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या विकास रथांनीही एंट्री केली आहे. पंतप्रधान मोदींनी अब की बार 400 पारचा नारा दिलाय. त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी अजित पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात घरातलाच उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचा जुना राग. त्यामुळे अजित पवारांना येत्या लोकसभेला दुहेरी सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.